नाही पहिले तिकडे जाऊन येऊ आपण. दोर आहे की तिकडे? दावा का? हा हा तिथे पडच खाली बस. इकडला सावली नाही, इकडे सावलीला घेते ना, तिकडे नाही येणार पाहिजे. इकडे पण इकडेच घ्या. दूर एका साईडला धरा. बसलो तो इकडं त्याच्यावर बसल ते. सचिन त्याच्या पुढे लगेच मारू नका, साईडला टाका. हो साईडला वर पाहते. बोला तिकडे ती बोला. नाही तिकडे दूर येई ना, त्यामुळे नाही तिकडे जाणार. तिकडची दोरी सोडत जाईल बरं का? तिकडची दोरी तू त्याच्यावर येणार नाही तू तिथं थोडं जवळ झालं. ड्रमवर जितकन वाटली पण त्याला त्याला एनर्जीच नाही म्हणायची पळायला. नाही एवढं वाजलं लांब पळायला असं नाही. तिकडे हे वळ ना तिकडे मोटर ओढ ना. तू काय नाही करू मोटर ओढ. इकडे ओढायची का? हा मला वाटलं इकडली सोडायची. नाही सोडायची नाही सोडायचं नाही, सोडू नका. तू वाढायचं आपण तिथे त्या तिथे घेऊ वापरायचं. ये बघ हा वड बरं. नाही नाही काय काय बरोबर वॉटर या वापरा घेतो तू. इथं घे ना कोपऱ्यात. आहे का तिथं आता? तिकडे तिकडे नको वड सोड नको. आणि ती तिथं नाही येत रे, पैप वळत नाही का काही? पाईप नाही वळणार. पाईप कसं नाही नाही मोटर तिथं हे झाली असं ना आता नाही. टेकली वाळू नाही. नाही ठीक आहे. वडचं म्हणून थोडं मोटर आहे ना एखादं वर पड. तर कागदाला हे करून टिकली मोटर नाही. आता एवढं ह्या बाजूनं सोडा बरं, कोणत्या? इकडच्या पाईपाच्या इकडनं. तिकडे ओढून टाकाले कागदाला जास्त. नाही हो, ते तिथंच हे करते ती. दूरबूतला असतात द्यायला स्टार पडलं असतं. आता इथले बोललं झालं.
बसलंय त्या मुळी जवळ त्याचा जरा चेहरा आला ना तर तो बसला. इकडे घ्या की इकडे ह्या साईडला घ्या. नाही नाही ते तिकडे सोडा काका तुम्ही. पाऊस नको भाऊ. आता शेकट आहे का शेकट आहे का शेकट असं. शेकट आहे का नाही हो नाही 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 कागदाला ते काही झालं नाही प्रॉब्लेम. नाही नाही एवढं नाही असं आता एवढी वडकण नाही करायची. दुरी आहे तरी दुरी. हा लई वडू नको पाईपाला. चप्पल काढून जायचं. चप्पल काढून त्याच्यावर पाय तरी ठेवून देईल का ते. हं? अरे पण ती वड मान थोडा अजून टोप बांधतो टोप बांधतो. नाही ना काय बांध थोडं बांध. हा बांध. ती दोरी नाही त्याच्या पाईप तू पाईप लावून धर. बस एवढं काय वडी. यार बस 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 मोटर. हा मोटर निघली. एक मिनिट भाऊ. नाही ड्रमवर पाय ठेवला तर मग ते इकडे या इकडे ह्या साईडला. कागद टाक. तुम्ही कमरेला दुरी. इकडून उतराय पाहिजे होते. तिथं खोल नाही सर. पाय द्या बूट पाण्यात पाय पाय द्या पाण्यामध्ये तिथं ते पेंडीच्या तिथं पाणी पाय द्या. असं हळू. नका नका हात. नाही ना काही नाही शेवळ आहे तिथं बाकी काहीच नाही गडबड नको. हल्लं बरं का सर आता. अरे बाप. थांबा बरं का रस्ते आता पकडायला लागेल. तुम्ही वडा दुरी बर का ना वेळेवर. सर सर पायवरती का नाही काढला तुमचं. हा येते येते बरोबर तरी भाई. आता आम्ही पकडलं तुम्हाला कसं आहे वर बाजूला पळ. थांबा. हो बिंदास काळजी नका तुम्ही. नाही नाही मी नाही घ्यायचं रे. निवांत. तुम्ही व्यवस्थित वडा. तर आता तापलेलं आहे बरं का ते. त्याला खाली नका टिकू. झाडा खाली घ्या तसाच. वरती हळू द्या. घ्या झाडा खाली तसाच. इकडे इकडे. हे घ्या सावकाश. थकलेला आहे तो पॅक पूर्ण थकले. वाजवल थांब. पुरीनं बघितलं ना वाजव. त्याला शिट्टी वाजवायला काही कॅपॅसिटी राहिली की त्याच्यात. आप देख सकते हैं कि ये पोखरी बालेश्वर का एरिया है और थोड़ी देर पहले हमें भाऊ साहब लानू काड़े इन्होंने कॉल किया था कि उनके खेत तालाब में एक सांप गिरा हुआ है. उन्होंने कहा था कि रसल स्वाइपर है. आप देख सकते हो कभी कभी स्प्रे के चेसिंग में या कभी कभी मीटिंग में इस प्रकार के सांप खेत तालाब में गिर सकते हैं. आप देख सकते हो कि यहाँ ये रसल स्वाइपर है. अनप्रेडिक्टेबल ये स्नेक है. जितने भी सांप इंडिया में मिलते हैं उसमें से ये 4th नंबर का सांप है. बिग बॉस है ये 4th नंबर का. इसके वेनम फैंग्स बड़े बड़े होते हैं और इसका जो वेनम होता है वो हेमाटॉक्सिक होता है ताकि वो खून पे असर करता है. इसलिए उसे रेस्क्यू करते वक्त हमें सावधान रहना पड़ता है. अगर गलती से ये बाइट करता है तो हमारे खून के ऊपर वो अटैक कर सकता है. आप देख सकते हो कि अगर विद इन टाइम अगर हमें ट्रीटमेंट नहीं मिलता है तो शायद हमारी जो किडनी है वो फेलियर हो सकती है. इसलिए इस सांप के पास जाने इसे पकड़ना या फ़ोटो खींचना ऐसा नहीं करना चाहिए और वीडियो देखकर कोई भी सांप और ऐसा ना करे. आप देख सकते हैं कि यहाँ वो विस्लिंग साउंड दे रहा है. जैसे इसके सामने अगर कोई जाने की कोशिश करता है तो ओपन माउथ से वो अटैक करता है. इसे वेनम फैंग जैसे 2 होते हैं तो लेकिन उसको वेनम फैंग एक साइड से
दूसरा यानी कि तीसरा एक वेनम फैंग्स होता है और उसके बारे में बहुत सारे लोगों को जानकारी नहीं होती है, इसलिए रसर वाइपर को रेस्क्यू करते वक्त शायद उनके लिए खतरा वो बन सकता है। आप देख सकते हैं कि ये रसर वाइपर है, अनप्रेडिक्टेबल स्नेक है, ओपन वॉच से वो अटैक करता है जोर से। और आप देख सकते हैं कि उसका विस्परिंग साउंड बिल्कुल पेपर की सिक्की जैसा उसकी जो आवाज़ है हमें सुनाई देगी। आप देख सकते हैं कि उसका जो अटैक है वो बार बार अटैक करता है। उसकी वो नेचुरल हैबिट है कि कॉइलिंग करता है, अपना हेड का हिस्सा अंदर लेता है और ओपन माउथ से जोर से हम पे वो अटैक करता है। यहाँ पर हम एक किट का इस्तेमाल करेंगे कॉटन बैग का, ताकि उसे यहाँ से सेफली रेस्क्यू कर सके और रेस्क्यू करने के बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे। लेकिन फिर एक बात नोट कर दो, कोई भी वीडियो देखकर सांप पकड़ने की चेष्टा ना करें। आज जाएंगे बरोबर त्या बरोबर आता माझं नाव भाऊसाहेब लानू काळे, कंपोस्ट पोखरी बाळेश्वर। आमच्या शेततळ्यामध्ये 2 दिवसापूर्वी साप दिसला आणि तो साप घोणस या जातीचा आहे हे आम्हाला पूर्ण माहीत होतं। मग आम्ही गिरी सरांना कॉल केला। गिरी सर आल्यानंतर त्यांनी तो शेततळ्यामध्ये जाऊन पकडला आणि त्याला सुरक्षितपणे सोडण्यात आले। थैंक यू। भाऊसाहेब लानू काळे, पोखरी बाळेश्वर, इनके खेत तालाब में जो हमें रसर स्वाइपर मिला था बोनस, इस रसर स्वाइपर को हम नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे।